माझ्या हातामध्ये पृथ्वी आहे, ही पृथ्वी माझ्या हातामध्ये आहे. सगळ्या कळंबोलीवर एक प्रकाशाचा झोत आलेला. खरं प्रेम हे आहे की एखाद्याचं हितचिंतक असणं. कुटुंबासाठी फक्त पैसे कमवणं हे माझं कर्तव्य नाहीये. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. डोळे बंद ठेवायचे आहेत. मानपाठ सरळ. पुढच्या जेव्हा जप चालू करणार आहोत तेव्हाच आपली मानपाठ सरळ पाहिजे. ही जी एनर्जी आहे ती आपल्याला आतमध्ये, आपल्या मणक्यामध्ये, सगळ्या चक्रांमध्ये गेली पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणे आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंतचा संपूर्ण भाग, शरीर रिलॅक्स रिलॅक्स, शांत शांत. एवढ्या पण स्वामींची आरती केली आहे, जप केली, ही एनर्जी आत गेली आहे, तर माझं शरीर, घरातले बाहेरचे सगळे कामाचे सगळे विचार बाजूला गेले आहे आणि शांत 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 झालं आहे माझं मन, शरीर शांत शांत. विचार करायचा आहे की ह्या ब्रह्मांडातनं स्वामी म्हणजे कोण आहे ना, ही एक प्रकाश शक्ती आहे. तर तो प्रकाश माझ्या डोक्यातनं, माझ्या मनक्यात, आतमध्ये संपूर्ण, आपण पाणी कसं ओततो एखाद्या भांड्यामध्ये, तसा प्रकाश प्रकाश प्रकाश. माझं संपूर्ण शरीर प्रकाशमान, म्हणजे एखादी ट्यूबलाईट किंवा विचार करायचा मी एक मोठा बल्ब आहे, एखादा फोकस लाईट असतो त्यासारखा, आणि प्रकाश प्रकाश प्रकाश. डोळे बंद ठेवा. प्रकाश प्रकाश प्रकाश. माझ्या घरामध्ये जेव्हा मी जसं आहे घरामध्ये तशीच आजूबाजूचं वातावरण असतं. माझ्या संपूर्ण घरामध्ये प्रकाश प्रकाश प्रकाश. इथे जरी तुम्ही एकटे आले असाल तरी इमॅजिन करायचं आहे की घरात पूर्ण मी बसलोय, माझी बायको, माझी मुलं, आम्ही चौघं पाचही लोक बसलो आहोत आणि संपूर्ण घरामध्ये प्रकाश. त्यांच्याही शरीरात ही क्रिया करायची. आपलं कुटुंब म्हणजे काय? कुटुंबासाठी फक्त पैसे कमवणं हे माझं कर्तव्य नाहीये. त्यांचा विकास जे मी करत आहे ते त्यांनीही केलं पाहिजे. हा विकास त्यांचाही व्हायला पाहिजे. मग यात तुम्ही तुमचे आई वडील, सासू सासरे ही तेवढेच महत्वाचे आहे. त्यांना तुमचा भाऊ किंवा एखादा मित्र, अशी व्यक्ती की ज्याच्यासाठी मी चांगला विचार करतोय. दिवाळीला काहीतरी गिफ्ट द्यायचं हे प्रेम नाहीये. खरं प्रेम हे आहे की एखाद्याचं हितचिंतक असणं. तर त्या सगळ्या व्यक्ती माझ्या बाजूला बसल्यात आणि आमच्या सगळ्यांच्या डोक्यामधनं तो प्रकाश 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 जातो संपूर्ण घरामध्ये. आता घरापर्यंतच विचार करायचा का? हा ईश्वर देताना विचार करतो का मी फक्त गोसावींच्या घरी एनर्जी देतो आणि दुसऱ्याच्या घरी देत नाही? तो कधीही असा भेदभाव करत नाही. मग मीही जरा व्यापक विचार करत जाणार आहे. आता फक्त माझं कुटुंब का? मग माझे सगळे नातेवाईक आले. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या घरांमध्ये पण हा प्रकाश, हा चांगला प्रकाश, चांगल्या विचारांचा प्रकाश प्रकाश जात आहे. मग त्या घरातनं आपण हळूहळू जेव्हा शेवटी प्रार्थना कळंबोली, महाराष्ट्र, मुंबई करतो, तर आपला विचार आता वाढवत जायचा आहे की मी माझ्या सोसायटीत ना, आता मी कळंबोलीत, सगळ्या कळंबोलीवर एक प्रकाशाचा झोत आलेला. त्यानंतर हा आणखीन वाढवायचा आहे. हा संपूर्ण नवी मुंबई, मुंबईमध्ये हा झोत येतो. त्यानंतर मॅपवर भारताचा नकाशा बघायचा आहे. एक विचार करायचा की वरून एक फोकस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकाश प्रकाश प्रकाश. सगळ्या माणसांचे विचार चांगले झाले. कोणीही वाईट विचारांचं नाहीये, वाईट कृत्य होत नाहीये. त्यांच्या विचारांमध्ये हा बदल होत आहे. प्रकाश प्रकाश प्रकाश. आणखीन मी थोडी व्यापक झाली आहे. आता पूर्ण संपूर्ण भारतामध्ये मला हा प्रकाश दिसत आहे. कोणी आजारी आहे, कोणी अडलंय नडलं, या प्रकाशातनं त्यांना पुढे 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 पुढे
आणखीन व्यापक व्हायचंय, विचार करायचे की माझ्या हातामध्ये पृथ्वी आहे आणि या पूर्ण पृथ्वीमध्ये हा प्रकाश आहे. हा प्रकाश शांततेचा आहे, हा आनंदाचा प्रकाश आहे, हा भरभराटीचा प्रकाश आहे, हा ज्ञानाचा प्रकाश, हा कल्याणाचा, हा चांगल्या विचारांचा आणि अध्यात्माचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीत जात आहे आणि ही पृथ्वी माझ्या हातामध्ये आहे. सर्वत्र प्रकाश प्रकाश प्रकाश. जेव्हा हा व्यापक विचार करणार आहोत तेव्हा आपलं कल्याण होणार आहे. हा प्रकाश